कारण की आपण शाळेचा खाटूश्याम मंदिर दाखवणार आहोत इकडं. दिसं आहे खाटूश्याम मंदिर. अरे का सहारा आधीच्या पोरांना कपडे घ्यायचा असेल तर इथं येऊ आपण. जय हिंद जय महाराष्ट्रांना. आज एक परत नवीन ब्लॉग नाही आला कारण की आता मागच्या वेळेचा कीर्तनाचा ब्लॉग बघला, सप्ताहाचा फिरण्याचा ब्लॉग बघला असेल. आता एक परत नवीन ब्लॉग नाही आला आणि आता आज पण रुटीनच राहिलं आपली आणि हल्दी आहेत. आपण सगळं दाखवू आपल्या. मागच्या वेळी बोललो मी वर्कआउट जाऊन दाखवेल, ते पण दाखवेल मी. तर चला आता तुम्ही कंटिन्यूच राहा. मागच्या ब्लॉगला सपोर्ट करा, या ब्लॉगला सपोर्ट करा. चला भेटू. पाहिजे चला आता मच्छी कापू आपण. मी मच्छी उभा राहूनच कापता सुरा आहे. चला आता ही मच्छी कापू मला दाखवता. ही करवाली आहेत, यो मले आहे, यो मासे नाव माहिती आहे, यो आपली चिमणी आहेत. चला कापू आहे ना आता. आता मच्छी कापून झाले. आगरी बोली तर मच्छी तर कापता आलीच पाहिजे. आता बघू तर काय आहे. शिवाची भाजी आहे, हळदी आहेत, हे पप्पाला मच्छी. मग आपण मच्छी ठेवले फ्रीजमध्ये ठेवली. ते शिंगाचं काट कावडं बेकार लागतं ते. आज हल्दी पण आहेत, हल्दीला पण जावाच दोन्हीकडं. एक मित्राची कडे आहे आणि एक भावाची हल्दी आहेत, ताईंची जायचे आहेत. सगळी येतील ते पण बघा. चला भेटू पुढं काय काय करायचं आहे बघू. आता जेवायला घेतले शिवाची भाजी, खिचडी भात होता, बिटा भात. चला आता जेवायला घेऊ. पाच हजार तू 50 रुपये काढ फक्त. 31ला रिचार्ज जातं एक्स्ट्रा, 31ला रिचार्ज म्हणजे वरचं 13 एक्स्ट्रा जातात का 12. कॅल्क्युलेशन बघा किती फास्ट व्हायची. हां 12 जातात. बायचा कॅल्क्युलेशन फास्ट आहे. एकदा करता जात असेल काय 31 चे 43 जातात. आता बघूयात किती जातात. तू बंद करते विषय नको करू का. पहिला का बंद केला टाकील मी. तर काहीच हे आपला धावाचा पॉईंट आहे. जो काही माती आहे इथं टेन्शन नाही धावणं. इथं ना कमरेचा त्रास होईल ना काही नाही. हे बघा आता दत्त जयंतीची तयारी चालू आहे आमचा बोरशाचा महाराज इथं. आणि ही दत्त जयंतीची तयारी चालू आहे. 4 तारखेला भेटते दत्त जयंती, तर ही तयारी चालू आहे. बाकी आमचं राई आहे. आता इकडंच आपण धावणार आहोत मातीवर. आज स्पीड स्लो रनिंग आहे कारण काल लॉंग रूट मारला. आज स्लो फास्ट टाईम पेसवर आपण काढणार आहोत. म्हणजे आपण पेसवर धावायचा तर पेस नाही धावायचा. एक स्टारवनाचा ॲप आहे रनिंग करताना त्यांना माहिती आहे. स्टारवा ॲप आहे तो लावून धावायचा आणि समजतं किती किलोमीटर धावता आपण, किती पेसने धावता, किती टायमावर धावता. पेसने धावल्या चांगलं असतं. 4.5-4ची पेस धरायची बरोबर रिधिम जातं. पण पहिले स्टॅमिना गोळा करायचा, मग 4-4.5चा पेस व्हायचा. स्टार्टिंगला 5.5च्या पेस जायचा. आता बघू आता स्लो फास्ट 2 किलोमीटरचे या करणार आहोत. 2 किलोमीटर काही पण करून 8.5 मिनटात
इथं 9 मिनिटां काढायचीच आहे 4.5-4च्या पेसने. चला आता बघा रोड बघा कसं आहे, माती झाली पावसाने इथं पुरा भरून जातं पाणी. आम्हाला धावतं वांदा होतं. आता पण आम्ही गाडी नाही घेऊन येत. कधी पण रनिंगला येतील ना गाडी येत ना का जाऊ चालतच द्या, काय धावायचंच आहे, पायरच द्यायचं आहे ना मग. चला धावू आपण रनिंग करू. आंबो पण चालू होतं आमची इथं, थंडी आज थंडीच्या नंतर आंबे येतील. चला धावू. काय आता रनिंग पण झाले, ऑलमोस्ट 50% वर्कआउट खपलेला आहे माझा, 50% खपलेला आहे वर्कआउट. कारण की मी थोडा टाईम नाही भेटला रनिंग झाल्यावर की सगळ्या दाखवत बसू, कारण की फास्ट वर्कआउट झालं. सर तुम्ही बोलतील तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवील सगळा. आता तर झाले थोडा ऑलमोस्ट पुशअप ॲप्स बीस असं सगळं बाकी आहेत बरंच 50%. तर कसं आहे की रनिंग कंप्लीट होतं तर स्पीड रनिंग होती झाली किती 8:45 2 किलोमीटर या केली पेसने मी मिनटं कंप्लीट केली. तर आता बघू पुढं काय करायचं अजून तुम्हाला दाखवता जातानी. आता थोडा या झाले गरम बॉडी तर करून घेता, कारण की थंडीचा सीझन आहे, थंडी नाही त्याची बॉडी त्रास होतं. चला रात्र व्हायला आहे आता रात्र व्हायची वाट नाही व्हायची. रात्रीच्या पहिले इथलं निघून जायचं राईमधल्या. आता चालले आता घरीच, झाला वर्कआउट सगळा आपला. चला आता घरी जाऊ. कुठं कुठं जायचं आहे, हल्दीला जायचं आपल्याला ताईंची इथं, तिथं पण दाखवू आपण. तर चला भेटू. जेवता अजून बाबा काही नाही हो उपवासाला काय करतात असं नको उपवासाला नाही. मी उपवासाला आहे का एक टाइम आहे का ते उपवासाला मग बिर्लागांचं चोलं कोण पाहिजे भाजी बसायला काय मला हर्षिताच दिली पाहिजे, हर्षिता दिदी बरोबरच जेवायचंय. हे राहू दे का तू खुर्ची गेला की त्याला एक टाइम उपवास आणि नॉनव्हेज कसा टपका मारले उपवास मग हे काय चप्पल इकडे काय नॉनव्हेज खायला इकडे आले नॉनव्हेज तयारी आहे बिर्लागांचं चोलं कोणा कोण पाहिजे खायचं बरोबर. उपवास होता उपवास होता आणि डबका टाकले डोण्यात डबका काय डबका टाकला डबका बस आता आता काय विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर. विश्वास आहे काही नाही डबका घाला
मॅच ऐकला ना. आज आपण एक नवीन ब्लॉगने आलो परत. आपण एक छोटा ब्लॉग बनवणार आहोत जास्तीत जास्त, कारण की आपण शाळेचा खाटू संबंधी दाखवणार आहोत इकडं. तर आता बघू. हे बघा इकडं तुम्हाला जाताना मी रस्ता दाखवील. तर ही बिल्डिंग आहे पहिले तर स्ट्रेट रोड आहे. तुम्हाला जाताना रस्ता दाखवील मी आता. पहिले मंदिरात दर्शन घेऊ. बघू आतमध्ये. हे बघा मंदिर आधी आहे. आधीचा विषय खोल आहे. आधी दाखव शॉर्ट व्हिडिओ कशी बनवणार तू. आधी थोडा कन्फ्यूज आहे आता सध्या ब्लॉग बनवणार. ट्राय करतो काय. मंदिर आहे इकडं. हॉल आहे वाटतं. आता मंदिरात बघू आत. बजरंगबलीची मूर्ती आहे. गणपती मंदिर. राधाकृष्ण आहे. देवीचं आहे. खाटूश्याम मंदिर. आने का सहारा. आधी ब्लॉक करते. आता गाइस खतरनाक. बाजूला गार्डन पण आहे आणि बाजूला एक हॉल पण आहे. मंदिर एक नंबर खरंच. हे बघा आधी अजून कन्फ्यूज आहे. आधीला एक व्हिडिओ बनायची होती पर मी सगळं डायलॉग घेत जाता कसा आधीचा थोडा विषय होता. गार्डन आहे. गार्डन पण आहे बसायला. तर बरंच काय आहे बसून बघण्यासाठी. इकडं बिल्डिंगच्या मधोमध बनवले मंदिर. तुम्हाला जाताना मी दाखवता कसा कुठून यायचा, कारण की येताना मी शॉर्ट घेत होतो म्हणून थोडा या राहिला. चला मी तुम्हाला दाखवेल. त्या मम्मी आम्ही एवढा धुंदीत गेलो मोबाईलच्या की आम्ही बिनोच्या पिझ्झा घरी चाललेलो. आधी डिप्रेशन मध्ये आहे. आधी का डिप्रेशन आधी सांगता ना. मोबाईल अपडेट केला यांनी अपडेट केला तर गेला. याचा खराब झाला. पण इकडं पण करायला लावला नवीन फोनाचा. मला नाव ठेवतं. आधी तुला कसं वाटतं काय सांगू आता. मी देऊन दुसरा घेता फोन. अरे हॉल एक नंबर आहे. इथं फुल म्युझिक चालू आहे खतरनाक मध्ये. आणि व्ह्यू मंदिराचा बाहेरचा. इथं बिल्डिंग आहे. तर पार्किंग पण आहे गाडी बिडी लावायला. ते जाम लोक आहेत बरीच बोलले तर यांची पण. तो रोड एस्टेट तुम्हाला आता जाताना दाखवता अख्खा रोड. आधी चाल आपल्याला आता रोड दाखवायचा आहे का बाहेरचा. रोड दाखवायचा आहे बाहेरचा. आता दाखवू ना बाहेर. पोस्ट करणार मी तो फोटो. आपण भिवंडी जेव्हा घाटी सांगतो जाणार आहोत काहीच. चालू तर दाखव ना. बिल्डिंग कशी होतं ना. क्लब आहे. क्लब आहे काय. क्लब आहे. भिवंडीच्या नाव आपण काय करू माहिती आहे का. मी विचारता कोणला तरी तो घाटी सांगतो मंदिर मोठा आहे तिथं भिवंडीला. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊ. अरे हे बघ इथं रेजेन्सी. बघा ही NTIची कमाल आहे इथं. काय थांबा इथल्या दाखवून येतात. ही NTIची कमाल आहे. यो कसा हे कट एअरपोर्टला दिसतं बघा. एवढं दाखव आधी एअरपोर्टला दिसतं ना तसं इथं बघा. थांबा बाहेर दाखवायचा. बाहेरचं NTI असं की एअरपोर्टला लागले असतं वरती. आणि बघा तुम्हाला एक कमान दाखवता. नंतर बाहेर जाऊन दाखवू स्टेशनवरून किती लांब आहे किती काय आहे. आपण जरा दाखवायला आणले. नाही तर आपल्याला जायचं आहे इकडं आतमध्ये बसायला जायचं आपल्याला. हो यो मेन रोड आहे. आणि दाखव इथं काय पोलिसांचं. इथं आता आम्ही साईबाबाच्या मंदिरात चालल्या. आता खाटूच्या मंदिराच्या जाऊन आलो. तर बघू आता आतमध्ये साईबाबाचं मंदिर आहे. हो इकडं हे आहे साईबाबाचं मोठं आहे. इथं साईबाबाचं मंदिर पण आहे.
आधी असा घरा फोन फिरवतो. नाही नाही चला आता साईबाबाचं मंदिर आहे इथं. आता आधी इकडं पोलिसांचा काहीतरी आहे. पोलिस कॅन्टीन आहे पोलिसांची. पोलिसांचं राहायचं काहीतरी आहे इथं. आणि साईबाबाचं मंदिर आहे आतमध्ये आल्यावर. गार्डन बिडन दर्शन घेऊ. ओम साईराम. एक दिवशी आपण भिवंडीच्या काटूश्यामच्या मंदिराला पण जाऊ. आपल्या शाळेचं आहे आपल्या जवळ पडलो. भिवंडीला पण जाऊ लवकरच. भिवंडीला भारी काटूश्यामचं मंदिर आहे. मग तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराला जाऊ असं आपण एक दिवशी करू. काय आपल्याला युआयटी बिल्डिंग आहे. बिजा रस्ता आहे तुम्हाला बाहेर दाखवता. आता येताना आम्ही शॉर्टमध्ये बिझी होतो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये म्हणून जरा दाखवायला नाही भेटला. पण जाताना तुम्हाला दाखवता पूर्ण पक्का रस्ता. बाकी बघू आता या 5-6 व्हिडिओमधल्या ब्लॉगमधल्या काय काय बघायला भेटेल तुम्हाला दाखवता. कारण की छोटा ब्लॉग करू नाही तर आपला मागचा ब्लॉग आहे तो जॉईन करू याला. बघा जो महाराजचा रोड या साईडचा आणि इकडूनचा आपला चाडचा. चाडवरून पण 10 मिनटं लागतील. बघा विके मार्ग 10 मिनटं लागतील चाडवरून पण इकडे यायला. बिर्ला आहे. पिझ्झा एक नंबर लागतं ना का डिमांडचं. डिमांडचं पिझ्झा एक नंबर लागतं. आईच आता डिमांडला आल्या मी. आधीला थोडा शॉपिंग करायची आहे. थंडी वाजता आधीला चादर घ्यायची आहे. चादरी गुंडालो आपण आता आधीला. यो महाराजचा डिमांड आहे. प्रोटीन हे खात जावा बाई जिमचे पोरांनो. गुड्डे 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 मेन आजारी असल्यावर बाई गुड्डे खात जावा. लगेच तुम्ही दुसऱ्या दिवशी बरे होते. आणि डायबिटीज असलं योग आहे. हा योग आहे एक नंबर भाऊ. आणि तुम्ही कपाल असाल तर हे खावा भाऊ. हा कपाल असलं हे काय बोरबोन. आणि चहामध्ये यो दुधामध्ये योग आहे. हे काय म्हणतात त्याला फुकट का ठेवलेलं खराब झालेलं हे नका खात जाऊ. काजू बदाम खावा भाऊ. काजू बदाम काय. कुठे चादर कुठे भेटेल. फर्स्ट फ्लोअर ना. चालेल चला. आधीला चादर यायचे म्हणून आम्ही चादर. ठीक आहे हे पण तुम्ही खात जावा भाऊ. एक नंबर आहे. हे खात जावा. त्याच्याने तुम्हाला प्रोटीन भेटेल. फक्त जिमच्या पोरांसाठी. आम्ही जिम मध्ये जात नाही. आम्ही घेत नाही. आम्ही दाखवतो फक्त हे. आम्ही घरी आम्ही पावडर खात नाही भाऊ. होट बिट उडले असतील ना. होट अंग बिंग उडलं तर हे लावा. एक नंबर आहे. हे सॉपला वॅस्तीच थोडे गेला अंग बी चमडी उडी निघली असत. हे जगवा भावांनो. झाडे लावा जा. झाडे लावून ते कोण घेतच नाही. बाकीचे गावात जायची गरज नाही. पण बिबटे सुटणार का टाकते. जंगल राहतील. पाहिजे होता ना तो. हा कुठे ब्लँकेट कुठे आधीला अशी करा का अंगवडा का आधी बघ घेऊन. आधीला थंडी वाजते भाऊ. आधीला थंडी वाजता म्हणून ब्लँकेट घ्यायला आल्या. हे काय 150 रुपयाला स्वस्तात मस्त. घ्या आधी अंगाव घे. बघ आधी अंगाव घेऊ. एक नंबर. थंडी वाजते. थंडी वाजते का. अरे कालपासून आले कारण आम्ही कालपासून आले आम्ही व्हिडिओ काढायला. तेव्हा कोण नाही बोलला आम्हाला. हा थोडासा कारण असले नाही. फेमस करायचं आहे का नाही. तू पण फेमस होती. बघला चाललंय ना. घे बॅग. काय घे. एक नंबर आहे भाऊ. सगळं बसून याच्यामध्ये. आपला प्लॅन झाला ना गोव्याला जायचं. गोव्याला जायचं. काय करायचं. बॅग घ्यायची. कोण उचललं एवढी काय जशी. शॉपिंगचा आनंद घ्या. घेऊ नका. शॉपिंगचा आनंद घ्या. घेऊ नका. घेऊ नका पण
तुम्हाला पण आनंद पाहिजे असेल तर इथे या. आनंद पाहिजे असं तिकडे या. मग घेऊ ना. आनंद आहे तुम्ही. हा हे बॅटमॅन आहे. एक नंबर आहे. दारवीट चुकली तरी काय नाही. गपचूप ठेवून जातो. हे मोठा आहे. काच फुटाची. टाकल्यामध्ये पडतच नाही. ही मॅक्सी घेऊ का? मला सांगितलं ते. गोविंदावर काय करतो? पुढचा विचार आता कर. पुढचा विचार करायला लागतो ना. माग मी करू. आधीच्या पोरांना कपडे घ्यायचा असेल तर इथं येऊ आपण. आधीच्या पोरांचा आपण पहिले विचार करू. याच्यामध्ये बाळाला झोपलं तर बाळ जिवंत आहे ते पण नाही कळलं एवढं सोपं. आज झोपले की दारे उद्या दुपारी उठत. बघा हे बेचाळीस डिमांडवाल्यांची कपड्यांमध्ये पर्स टाकले. हे बघा काय बोलत तेच ना, म्हणून अशा डिमांड मध्ये येत नाही आपण. तर जाऊ आता उडलाच नाही, मला काही माहीतच नाही. वरती व्हिडिओ काढून देत नव्हता म्हणून थोडा लोचा आला आमचा. आता इकडे खाली आल्या. आधी बघा आधी चीज पॉपकॉर्न घ्यायच्या आधी दिसा आमच्या मागे येत होता. हे बघा चीज पॉपकॉर्न घेतलाय 15 रुपयाला. थिएटरमध्ये कितीला भेटतं योच? बाबा 250-300 रुपये. पेक्षा इथं या. हा ना, थिएटर इथे पिझ्झा खायचा ना मॅकडॉनल्ड इथे या. त्यांच्या बापाच नाही ठेवले. डिमांडला बघा किती सस्ता 15 रुपयाला 30 पॉपकॉर्न ते पण का बाहेर गेल्यावर तिथं 150-200 आपण घेतो किती 350-400 रुपये एवढूसा देत ना. एवढाच फक्त बघून घ्यायचाच बघ नाही बोलू. उपाशी राहाल हॉटेलला जाऊ काय. हा मग. आपला काय बोलतात त्याला बॉडी गार्ड वाचतो तुला. हा 2 पिझ्झा घालवले आधी. आणि बघ ना घरा जेवायला जेवायला नाही लागले. अक्कल यांना घराच्या बाहेर अक्कल यांच्या आई बापानी. यांचं कसं आहे घरी माहिती आहे का, म्हणचं घरी ना जेवायला नाही म्हणत. याला बोलतात घरी जा, मॅकडॉनल्डला जा, बर्गर किंगला कुठे द्या. आणि आपल्या घरी जेवायला येऊ नको 2 तास येऊ नको. 2 तास येऊ नको. आम्ही तोपर्यंत मजा करतो तू पण मजा कर. 200 रुपयामध्ये घरी काम होतं ना. मग जेवण नाही म्हणून. आणि आपण अंडी हात भजी बनवून देतात. 10 रुपयाचा आणले पण 40 रुपयाची मजा भाऊ. आता कुठं चाललोय आपण? आता गंधारी हो, गंधारी. सेंचुरी कंपनी इकडून सीधा जायचं इकडं लांब. आणि ब्रिज आता नवीन ब्रिज येईल बघा इकडं. इथून काय स्टेशनवरून 10 मिनिटं पण लागणार नाही. म्हणून या मारायचा याचा चाय प्यायचा. चाय ज्यूस रेग्युलरली त्याला आले आता. चल बाजूला. चला काय आता आपण ब्लॉग इथे एंड करू. बाकी आपला हल्दी बिल्दी सगळा असा फिरण्याचा ब्लॉग एन्जॉय करा, सपोर्ट करा. खाटू श्यामला पण गेलतो आम्ही, तर लाईक आलंच पाहिजे. आधी काय बोलशील? नाही फक्त ब्लॉग जाऊन बघा, मजा येईल. फक्त एवढंच सांगत आहे. लाईक कमेंट शेअर करा आणि ॲड व्हा लवकर. आपल्या फॅमिली बनवायची आता 500ची. चला.